नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये जे प्रश्न वारंवार पोलीस भरतीमध्ये विचारले गेलेले आहेत ते प्रश्न आपण पाहणार आहोत. पहा, या ठिकाणी प्रश्न पहिला आहे, जोगेश्वरी लेणी कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे? पर्याय पहा, विचार करा आणि कमेंटमध्ये उत्तर सांगा. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी योग्य उत्तर आहे मुंबई उपनगर. जोगेश्वरी लेणी मुंबई उपनगर या जिल्ह्यामध्ये स्थित आहे. पुढे पहा, भारत सरकारने सत्यमेव जयते हे बोधवाक्य कधी स्वीकारले? या ठिकाणी योग्य उत्तर आहे 26 जानेवारी 1950. लक्षात ठेवा, भारत सरकारने सत्यमेव जयते हे बोधवाक्य कधी स्वीकारले? तर 26 जानेवारी 1950. पुढे पहा, पॅगोडा हा वास्तूचा प्रकार कोणत्या धर्माशी निगडीत आहे? तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे बौद्ध धर्म. लक्षात ठेवा, पॅगोडा हा वास्तूचा जो काही प्रकार आहे हा बौद्ध धर्माशी निगडीत आहे. क्ष किरणाचा शोध कोणी लावला? हा प्रश्न 10 वेळापेक्षाही पोलीस भरतीमध्ये विचारला गेला आहे. क्ष किरणाचा शोध कोणी लावला? योग्य उत्तर आहे विल्यम रॉन्टजेन. विल्यम रॉन्टजेन. पुढे पहा, कंठस्नान घालणे या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ कोणता? कंठस्नान घालणे योग्य उत्तर आहे जीव घेणे. जीव घेणे किंवा ठार मारणे एकच आहे. कंठस्नान घालणे म्हणजे काय? जीव घेणे, ठार मारणे. महाराष्ट्र ग्रामपंचायत कायदा कोणत्या वर्षी लागू झाला? हा प्रश्न वारंवार पोलीस भरतीमध्ये विचारला गेला आहे. योग्य उत्तर आहे 1958. लक्षात ठेवा, महाराष्ट्र ग्रामपंचायत कायदा कोणत्या वर्षी लागू झाला? 1958. पुढे पहा, ग्रामपंचायत निवडणुकीसाठी मतदानाचे किमान वय किती आहे? या ठिकाणी योग्य उत्तर आहे 18 वर्ष. ग्रामपंचायत निवडणुकीसाठी मतदानाचं किमान वय 18 वर्ष. पुढीलपैकी कोणते क्रियापद हे भावकर्तृक क्रियापदाचे उदाहरण नाही? काय विचारलं आहे? पुढीलपैकी कोणते क्रियापद हे भावकर्तृक क्रियापदाचे उदाहरण नाही? विद्यार्थी मित्रांनो, खाववते, सांजावले, मळमळते आणि गडगडते. या ठिकाणी सांजावले काय आहे? भावकर्तृक क्रियापद आहे. मळमळते काय आहे? भावकर्तृक क्रियापद आहे. गडगडते काय आहे? भावकर्तृक क्रियापद आहे. विचारलं काय? कोणते क्रियापद भावकर्तृक क्रियापद नाही? तर पहिला पर्याय आहे खाववते हे भावकर्तृक क्रियापदाचं उदाहरण नाही. पुढे पहा, मी दररोज शाळेला जातो या वाक्यातील दररोज या क्रियाविशेषण अव्ययाचा प्रकार ओळखा. दररोज. तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे आवृत्ती दर्शक. आवृत्ती दर्शक. पुढे पहा, प्रधानत्व सूचक उभयान्वयी अव्ययाचा पुढीलपैकी कोणता प्रकार नाही? प्रधानत्व सूचक उभयान्वयी अव्ययाचा पुढीलपैकी कोणता प्रकार नाही? पहा, विकल्पबोधक, कारणबोधक, परिणामबोधक, न्यूनत्वबोधक. विद्यार्थी मित्रांनो, लक्षात ठेवा, विकल्पबोधक हा प्रधानत्व सूचक उभयान्वयी अव्ययाचा प्रकार आहे. परिणामबोधक आहे, न्यूनत्वबोधक आहे, परंतु कारणबोधक हा प्रधानत्व सूचक उभयान्वयी अव्ययाचा प्रकार नाही. योग्य उत्तर आहे 2 नंबर पर्याय. पुढे पहा, वनस्पतीमधील जीवाचा शोध कोणी लावला? तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे जे.सी. बोस. वनस्पतीमधील जीवाचा शोध जे.सी. बोस यांनी लावला. इंदिरा प्रधान ट्रॉफी कोणत्या खेळाशी संबंधित आहे? इंदिरा प्रधान ट्रॉफी. योग्य उत्तर आहे व्हॉलीबॉल. व्हॉलीबॉल. पुढे पहा, वर्धनगड कोणत्या जिल्ह्यात आहे? वर्धनगड हा जो किल्ला आहे हा कोणत्या जिल्ह्यात आहे? योग्य उत्तर आहे सातारा. वर्धनगड, सातारा. पृथ्वीचा केंद्रभाग डॅश डॅश नावाने ओळखला जातो. हा प्रश्न वारंवार पोलीस भरती, तलाठी भरतीमध्ये विचारला गेला आहे. पृथ्वीचा केंद्रभाग डॅश डॅश नावाने ओळखला जातो. योग्य उत्तर आहे, काय उत्तर असणार आहे? निफे. पृथ्वीचा केंद्रभाग निफे नावाने ओळखला जातो. पुढे पहा, संविधानाचे कोणते कलम हे देशातील प्रत्येक भारतीय नागरिकाला जगण्याचा मूलभूत हक्क प्रदान करते? संविधानाचे कोणतं कलम हे देशातील प्रत्येक भारतीय नागरिकाला
जगण्याचा मूलभूत हक्क प्रदान करते? योग्य उत्तर आहे कलम 21. कलम 21. 50 वेळा हा प्रश्न पोलीस भरती, तलाठी भरतीमध्ये विचारला गेला आहे, लिहून ठेवा. पुढे पहा, खालीलपैकी कोणता कोळशाचा प्रकार आहे? पहा, लिग्नाइट, बिटुमिनस, पीठ, वरीलपैकी सर्व. विद्यार्थी मित्रांनो, लिग्नाइट कोळशाचा प्रकार आहे, बिटुमिनस कोळशाचा प्रकार आहे, पीठ कोळशाचा प्रकार आहे. म्हणजेच या ठिकाणी योग्य उत्तर आहे वरीलपैकी सर्व. तीनही जे काही पर्याय आहे ते कोळशाचा प्रकार आहे. पुढे पहा, डेब्रीगड वन्यजीव अभयारण्य कोणत्या राज्यात आहे? डेब्रीगड. योग्य उत्तर आहे ओडिशा. ओडिशा. डेब्रीगड वन्यजीव अभयारण्य ओडिशा राज्यात आहे. पर्जन्य छायेच्या प्रदेशामध्ये डॅश डॅशचे स्थान आहे? पर्याय पहा, महाड, वाई, महाबळेश्वर, नाशिक. तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे वाई. पर्जन्य छायेच्या प्रदेशामध्ये वाईचे स्थान आहे. पुढील प्रश्न पहा, गुरुत्वाकर्षणाचा शोध कोणी लावला? हा प्रश्न 20 वेळापेक्षाही जास्त वेळा परीक्षेमध्ये विचारला गेला आहे. गुरुत्वाकर्षणाचा शोध कोणी लावला? योग्य उत्तर आहे न्यूटन. न्यूटन. पुढे पहा, भारतीय पुनरुज्जीवनवादाचे जनक कोणाला म्हणतात? याचं उत्तर यायलाच पाहिजे. विद्यार्थी मित्रांनो, हा प्रश्न 10 वेळापेक्षाही जास्त वेळा पोलीस भरतीमध्ये विचारला गेला आहे. भारतीय पुनरुज्जीवनवादाचे जनक कोणाला म्हणतात? योग्य उत्तर आहे राजाराम मोहन रॉय. वहीमध्ये पहिल्या पानावर हा प्रश्न लिहून ठेवा. खूप महत्वपूर्ण प्रश्न आहे. भारतीय पुनरुज्जीवनवादाचे जनक राजाराम मोहन रॉय. पुढे पहा, आनंद गगनात न मावणे या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ कोणता? आनंद गगनात न मावणे या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ कोणता? योग्य उत्तर आहे खूप आनंद होणे. खूप आनंद होणे. विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे जे प्रश्न पोलीस भरतीमध्ये वारंवार विचारले गेलेले आहेत ते 20 प्रश्न या व्हिडिओमध्ये आपण पाहिलेले आहेत. हे सर्व प्रश्न परीक्षेच्या दृष्टीने खूपच महत्त्वपूर्ण आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.